दक्षिण भारताचं राजकारण नेहमीच चर्चेत असतं. अनेक दशकापासून जिथे फक्त UDF आणि काँग्रेसची सत्ता होती, तिथे आता तिसरा कोण तयार होतोय का? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडे ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण विश्लेषण करणार आहोत केरळमधील बदलत्या राजकारणाचं आणि भाजपसमोर असलेल्या मोठ्या आव्हानांचं. केरळमध्ये भाजपला पाय रोवणं इतकं कठीण का झालंय, याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे धार्मिक संरचना. केरळमध्ये सुमारे 45% लोकसंख्या ही मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाची आहे. भाजपची ओळख हिंदुत्वाशी असल्यामुळे या मोठ्या मतपिढीपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी नेहमीच कठीण झालंय. दुसरं कारण आहे आर्थिक आत्मनिर्भरता. केरळमधील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती गल्फ देशात कामाला आहे. तिथून येणाऱ्या पैशामुळे इथला समाज आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. त्यामुळे भावनिक आणि आर्थिक आमिषांना इथला मतदार बळी पडत नाही. तिसरं कारण आहे उच्च साक्षरता. 100% साक्षरता असलेल्या या राज्यात मतदार खूप जागरूक आहे. ते केवळ भाषणावर नाही तर सरकारच्या पॉलिसीज आणि मानवी हक्कावर मतदान करतात. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे मल्याळी संस्कृती. केरळची स्वतःची एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. बीफ बॅन यांसारख्या मुद्द्यांना तिथला समाज वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा समजतात. त्यामुळे भाजपला तिथे विरोध होतो. पण काळ बदलतोय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशूरमधून सुरेश गोपी यांनी विजय मिळवून इतिहास रचला आहे. भाजपने केरळमध्ये आपलं खातं उघडले. नुकत्याच झालेल्या 2026च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केरळच्या राजकारणाला मोठा धक्का दिलाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने 3 जागा जिंकल्या आहेत. जरी हा आकडा छोटा असला तरी भाजपचा वोट शेअर बँक वाढत आहे आणि त्यांनी आता ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी एक नवीन मायनॉरिटी कार्ड रणनीती आखली आहे. आता प्रश्न उरतो की भाजप केरळ जिंकू शकेल का? केरळमधील तरुण आता बदलाच्या शोधात आहे. ख्रिश्चन समुदायाशी वाढता संपर्क भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो. केवळ 3 जागांवरून 140 जागांचा विधानसभेमध्ये बहुमत मिळणं हे अजूनही एक मॅरेथॉन धावण्यासारखं आहे. मित्रांनो, केरळमध्ये भाजपने प्रवेश तर केलाय, पण सत्तेपर्यंत रस्ता अजून बराच लांब आहे. तुम्हाला काय वाटतं? ख्रिश्चन मतदारांची साथ मिळाल्यास भाजप 2026 नंतर केरळमध्ये मुख्य विरोधी पक्ष बनेल का?